आपण सदैव तरुण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. जर अध्यात्माच्या नादी जर लागला, आयुष्यात सगळ्याला वेळ द्या तुमची स्वतःची स्वतःला. पण अध्यात्म, रामायण असो, गीता असो, अथवा कुराण असो, बायबल असो, धम्म असो, याला 1 तास तरी द्यायला पाहिजे. या नवीन विद्यार्थ्यांनी, तरुणांनी 1 तास कमीत कमी आपल्या रामायण, महाभारत आणि अध्यात्मासाठी दिला पाहिजे. तरच माणूस सुदृढ होऊ शकतो, मनाने कणखर होऊ शकतो. याच्यासाठी काय करावं लागेल? अध्यात्माची आवड असली पाहिजे. रामायण महाभारतामध्ये जर बघितलं तर आपल्याला त्याच्यापासून शिकायसाठी काय असतं? संकट किती येतात, देवालाही संकट येतात, आपल्याला संकट आले, आपण संकट आले की खचून जातो, संकट आले की खचून जायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध झाली की तुम्ही लगेच आत्महत्याचा प्रवृत्त होतात किंवा वेगळ्या विचाराला लागतात. का लागतात तुम्ही? याच्या मागचं कारण काय? की आयुष्यामध्ये जे संकट आलं की हडबडून जातं माणूस. म्हणून हनुमंतासारखं संकट एकदम हे राहिलं पाहिजे. हनुमंत कसा आहे? प्रसन्न, सदा प्रसन्न. हनुमंताची गोष्ट सांगू आपण. मनोजय मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानर युक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. रोल मॉडेल म्हणलं तर आपला आहे रोल मॉडेल हनुमानजी. हनुमानजी सारखं अभ्यास करत असताना, जीवन जगत असताना मनाने प्रसन्न असलं पाहिजे. मनाने प्रसन्न का असलं पाहिजे? की ज्यावेळेस हनुमंत, अहंकार त्यांच्यात नव्हता, ते मी कोण आहे, मी करायचे नाही, मीपणा नव्हता त्यांच्या अंगात. ज्यावेळेस मतंग ऋषीनं हनुमंताला शाप दिला होता की बाबा नटखट, मतंग ऋषी हे आपले ध्यानास बसायचे आणि ते पूजा, होम हवन करत असताना हनुमानजी लहानपणी बालवयामध्ये त्यांना चिडचिड करायचे, त्यांना त्रास द्यायचे, इकडून उडी मारायचे, तिकडून उडी मारायचे. त्यावेळेस हनुमंताला एवढी मोठी शक्ती होती, एवढी मोठ्या शक्ती दिल्या होत्या. इंद्राजीने शक्ती दिलेली होती, पवनदेवाने शक्ती दिलेली होती, सगळ्या यांनी शक्ती त्यांना दिली होती, सूर्याने शक्ती दिलेली होती. जेवढ्या विद्या होत्या त्या विद्या सगळ्या विसरून जाऊ असा मतंग ऋषीनं त्याला शाप दिला आणि ते विसरून गेले हनुमानजी. हनुमानजी विसरून गेल्यानंतर एक दिवस असा वेळ झाला, रामायण महाभारतामध्ये सीतेचं हरण झालं. सीतेला रावणाने पळून नेलं. पळून नेल्यानंतर आता सगळे राम लक्ष्मण विभीषण, राम लक्ष्मण, जे जामवंत असे खिन्न झाले होते. आता काय करावं? आता सीतेचा शोध कसा लागायचा? सीतेच्या वाट पाहत गेले होते अंदाजे, पण समुद्र पलीकडे गेली असं माहिती झाल्यानंतर समुद्र पलीकडे जाणार कोण? एवढी शक्ती आपल्यात आहे कोणाकडं? असे सुन्न बसले होते, दुखी बसलेले, उदास बसलेले राम, प्रभू, लक्ष्मण, जामोनजी असे बसलेले असताना, जामोनजी म्हातारे, सगळ्यात सिनियर असलेले, रामायणामधले जामोन सगळ्यात सिनियर असलेले, त्यांनी सांगितलं इथं आपल्यातला एक जाऊ शकतो. कोण जाऊ शकतं? हनुमानजी जाऊ शकतं. कसं काय जाऊ शकतो? हनुमानजीला शक्ती होती हे कोणाला माहित होतं? फक्त जामोनजीला माहित होतं. जामोनजीने त्यांना ध्यान करून, मतंग ऋषीने असा शाप दिला होता की तुला ज्यावेळेस ध्यान करून देईल तुझी शक्ती तुला परत येईल, तुला विद्या परत तुला येईल, असा मतंग ऋषीने शाप दिलेला होता. तर ही वेळ आली होती. राम उदास बसलेले आहेत, सूर्य मावळतीला चाललेला आहे आणि उदासीनता झाली, दुःखी असलेले सगळ्यांनी जामोनजीने सांगितलं की हा हनुमान जे परिसात समंदर पलीकडे जाऊ शकतो. जामोनजीला सांगितल्यानंतर जामोन म्हणे मी जाऊ शकतो. तर जाऊ शकतो, त्याला आठवण करून दिली जामोनजी. एखाद्या म्हाताऱ्या माणसाने जर तरुण पोराला जर आज म्हटलं की असं असं कर, म्हाताऱ्या माणसाचं ऐकत नाही, तर हनुमानजी बघा तरुण असताना सुद्धा म्हाताऱ्या माणसाचं त्यांनी ऐकलं आणि जे छलांग मारली. बघा ज्यावेळेस ती सीतेचा शोध घ्यायला त्यांच्या जीवनामध्ये संकट आले नाही का? आले. ते आले, आपण ते सावरण्याची ताकद त्यांच्यात होती आणि त्यांनी केली पाहिजे. माणूसच्या जीवनामध्ये संकट येतात. ज्यावेळेस हनुमानजीला ध्यान करून दिलं की तुला सर्व शक्तिमान तू आहेस, तू 7 समुद्र पलीकडे जाऊ शकतो, समुद्राच्या पलीकडे जाऊन सीतेचा शोध घेऊ शकतो. तर हनुमानजीना म्हणतात, शास्त्र सांगतं की हनुमानजीने जे छलांग मारली त्या टेकाडावरून, ज्या टेकाडावरून की टेकाड एकदम खाली गेलं, टेकडी एकदम खाली गेलं, छलांग मारल्यानंतर मधात समुद्राच्या मध्येच ती आल्यानंतर त्याला अडथळा आला. त्याला अडथळा आले नाही की त्यांना अडथळा आला, पण त्यावेळेस सुरसा आली, सुरसाने तिला अडवलं आणि सुरसाने अडवलं की म्हणे जा थांब, मला तुला खायचंय. तर हनुमानजी म्हणे थांब, तुम्ही तिकडून येतो, सीते मातेचा शोध लावतो आणि नंतर तुम्हाला खाऊन टाक. त्यावेळेस सुरसा मगर जी आहे, सुसर जी आहे, ती अडवून बसली. सुसरना कमीत कमी 30 फुटाचं तोंड केलं आणि हनुमानजीला खाऊ लागली. हनुमानजीने त्यावेळेस शक्ती दाखवली, बुद्धी नाही दाखवली, त्यांनी शक्ती दाखवली. तिने 30 फुटाच्या 60 फूट हनुमानजी आले. त्या सुरसानं
त्या मगरीनं सुसरनं पुन्हा साठपणे 120 फूट तोंड केलं. 120 फूट गेल्यानंतर हनुमानजीनं पुन्हा स्वतःचं रूप असं विशाल केल्यानंतर ती सुरसा वाढत होती, सुरसा हटत नव्हती आणि हनुमानजी त्याची आपली शक्ती दाखवत होते. पण हनुमंतीला वाटतं आता बुद्धिमत्ता दाखवली पाहिजे आपण. हनुमानजीने बुद्धी दाखवल्यानंतर त्यांनी केलं, सुरसाने एवढं मोठं तोंड केल्यानंतर हनुमानजी आतमध्ये तोंडात गेले आणि तोंडातून बाहेर आल्यानंतर माते आता मला सोड, तुझी बी राज राखली आणि माझी राज राखली. हनुमानजी तिथून निघून गेल्यानंतर पुन्हा लंकेमध्ये उतरल्यानंतर तिथेही अडथळा त्यांना निर्माण झाला. लंकेत उतरल्यानंतर लंका तर पाऊल टाकल्यानंतर लंकेचं गेट उघडायचं. त्या गेट उघडायच्या नंतर लंकिनी एक राक्षसिनी होती, रावणाची सर्वश्रेष्ठ शक्तिमान असलेली लंकिनी ही रस्त्यात होती. लंकिनीने तिला अडवल्यानंतर हनुमानजीने एक निस्ता ढुसा मारला की लंकिनी खाली पडली आणि बेहोश झाल्यानंतर खाली पडली आणि थोड्या वेळाने पुन्हा तिला जाग आली, होशमध्ये आल्यावर हनुमानजीला अडवायला नाही तिनं, अडवायच्या ऐवजी तिनं दरवाजा उघडून दिला, लंकेचा दरवाजा उघडून दिला लंकात प्रवेश करण्यासाठी. तर हनुमानजी म्हणाले, अरे तू हे काय केलं? म्हणे मी तुम्हाला अगोदर तर अडवत होती आणि अडवण्याच्या ऐवजी तू आता मला दरवाजा उघडून द्यायला लागली. तर लंकिनी म्हणाली, ज्यावेळेस ब्रह्मदेव आले होते लंकेमध्ये, रावणाला सर्वशक्तिमान सर्व आशीर्वाद दिला, त्यांना वरदान दिलं होतं आणि वरदान दिल्यानंतर जाता जाता ब्रह्मदेव मला भेटले आणि ब्रह्मदेव भेटल्यानंतर ब्रह्मदेवाने सांगितलं की आता ज्या वेळेस तू एवढी शक्तिमान आहे, तुला एखाद्या नरानं जर धक्का मारला आणि तू बेहोश झाली की तू त्यावेळेस समजायचं की रावणाचा सर्वनाशाला सुरुवात झाली असं समजून चालायचं. त्या दिवसापासून रावणाचा सर्वनाश सुरू झाल्यानंतर रावण लंकेत आत हनुमानजी शिरल्यानंतर हनुमानजी इकडं तिकडं शोध घेतला तर सीतेमातेपाशी गेल्यानंतर सीतामातेनं बघितलं तर सीतामाता म्हणजे हे वानर कोण आहे? छोटूस होऊन गेलेलं आहे. सीतेमातेला म्हणे तू कोण आहेस? सीतामाता म्हणाली तू कोण आहेस? हा म्हणला की मी रामाचा दूत आहे. फक्त मी असं नाही म्हणला की मी आलोय 7 समुद्र पडून आलो, तुम्हाला घ्यायला आलो, तुमचा शोध घ्यायला आलो, मी पठ्ठे येऊ शकतो, कोणी येऊ शकतो असं अहंकार केला का? नाही, मी कोण आहे? हनुमानजी असं सुद्धा म्हणलं नाही. हनुमानजी म्हणले मी रामाचा एक दूत आहे. सीतेमाते म्हणे ओळख काय? तर ओळख त्यांनी श्रीराम प्रभू यांनी त्यांची स्वतःची अंगठी दिली, अंगठी त्यांच्या हातात ठेकली. त्यांना वाटला का नाही रामाचाच आपला शोध घेणार. श्रीराम प्रभूची सीतेमातेनं अंगठी ओळखल्यानंतर तिला वाटलं की हा बरोबर आहे, आला शोध घेता आला. आता माता त्यांची चर्चा चालली सीतेमातेची आणि हनुमानजीची. हनुमानजी म्हणे माते, मला जर आज्ञा नाही आहे परमात्मा रामाची आज्ञा जर असली तर आत्ता तुम्हाला घेऊन जाऊ शकतो मी तुम्हाला. सीतेला संशय आला, दुःखी झाली, एवढंच वानर मला घेऊन जाईल, आता आपली सुटका होण्याची शक्यता नाही, संशय निर्माण झाला. तर हनुमानजीला वाटलं की अरे सीतेमातेच्या चेहऱ्यावर दुःखाचं हे दिसतं. तर सीतेमातेला ते म्हणाले, सीतेमातेला प्रणाम केला आणि विशाल रूप धारण केलं. विशाल रूप धारण केल्यानंतर वाटलं की राम आता रामाचाच दूत आहे. तर मग हनुमानजीनं प्रणाम केला, त्यांना एवढं विशाल स्वरूप दाखवलं, स्वतःचं रूप दाखवलं. मग सीतेमाता म्हणले हनुमानजी या म्हणे खाली, छोटे झाले एवढ्यात तरी. मग त्यांना विश्वास आला की ज्यावेळेस भीती दाखायची असती तर विशाल रूप करतात, पण तिला भीती नाही, त्यांचं भीती घालण्यासाठी एवढी ताकद हनुमानजीने स्वतःची दाखवली. हनुमानजीनं मातेला म्हणले, माते प्रणाम, मला भूक लागली, मी काहीतरी खाऊ. तर खायची राजनीती बघा हनुमानजीची. खायला लागल्यात फळाचे, रावणाच्या लंकेमधले फळाचे झाडं उपटून टाकायला लागले, खायचं फेकून द्यायचे, सर्व नाश सुरू करला. लंकेमधल्याच सगळ्या झाडांचा फळांचा नाशाची सुरुवात केली. गुप्तचराने सांगितलं की रावणाला की एक वानर आलं, वानर म्हणे आपल्या बगीचे उधळून टाकायला लागलं, ते बगीचे आपले नीट झाले पाहिजे म्हणून त्याला पकडण्यासाठी लोक पाठवले. रावणाने सर्व सेना पाठवली, पण सेनेला सगळे थरथोपट मारून भरपूर मारलं. परत सेनापती गुप्तचर गेले आणि म्हणे हनुमानजी आपल्याला काही आवडत नाही म्हणे. हनुमानजी म्हणे एक काम करा, त्यांनी हनुमानजीला कोणालाच आवडत नव्हते.
त्यांच्यापाशी हार होऊ लागली. मग रावणाने आपला पुत्र मेघनाथ यांना सांगितलं की त्या बंदरला माझ्यापाशी आणून हजर कर म्हणून. तर मेघनाथ गेला. मेघनाथ गेल्यानंतर मेघनाथाला सुद्धा हरू शकत होता, पण मेघनाथने फक्त आपलं ब्रह्मास्त्र काढलं आणि ब्रह्मास्त्राने सोडून वाढलं. हनुमानजीला वाटलं ब्रह्मास्त्राचा अपमान होईल, ब्रह्मदेवाचा अपमान होईल. प्रणाम करून सांगितलं की ब्रह्मदेवाला की त्यांना बांधून घेतलं. फक्त ब्रह्मदेवाने त्यांना बांधून घेतलं आणि रावणासमोर हजर केलं. मेघनाथाने रावणासमोर हजर केल्यानंतर रावणाची आणि हनुमंताची चर्चा चालू झाली. श्रीराम प्रभूच्या भक्त असलेले हनुमानजी प्रसन्न होते, घाबरत नव्हते. आता एवढं बांधून नेल्यानंतर हनुमानजीच्या चेहऱ्यावर जरासाही लवलेश नव्हता, दुःखाचं काहीच नव्हतं. रावण म्हणाला, तुला भीती वाटत नाही? काय भ्यायचं म्हणे, भीतीचं कारण काय म्हणे? अरे तुला बांधून आला, तुला मारणार आहे म्हणे. आता मारायची काय गरज आहे म्हणे मला? अरे मला तुझे हात बांधलेले आहे, मी तुझं मारून टाकणार तुला. हनुमानजी तुम्ही मला का मारणार म्हणे? माझे जरी हात बांधलेले असते, माझ्या प्रभूचे थोडे हात बांधलेले म्हणे. माझ्या प्रभूचे हात बांधलेले नाहीत, त्यांचे हात खुलेच आहेत. तर तेवढ्यामध्ये विभीषण आले आणि विभीषणाने सांगितलं, दूत असतो म्हणे, राजदूत दूत असलेल्या दूताला कधीच आपण मारलं नाही पाहिजे, दूताचा सन्मान केला पाहिजे, दूताला सजा दिली नाही पाहिजे. रावणाने ऐकलं. आले प्रभू सारखे विभीषण महाराज. मग रावणाने नाही, याचं काय करू म्हणे, याच्या सेफ्टीला आग लावू म्हणे, या सेफ्टीनं नाश केला म्हणे सगळा. तर सगळ्या लंकेमधलं तेल आणलं, कपडा आणला, सगळं आणलं. बघा हनुमानजीची कशी बुद्धिमत्ता आहे. ना पैसा आहे ना कशाचं काय नाही. जर विजय जर प्राप्त करायचा असेल तर पैशाची आवश्यकता राहत नाही. सक्सेस व्हायचं असेल तर लगेच पैसाच पाहिजे नाही, सगळं. बघा हनुमानजीने काय विचार केला बघा, रावणाचं तेल, रावणाचा कपडा, सगळं त्यांचंच. आग बी रावणाची आणि जळाली कोणाची? रावणाची. ज्यावेळेस रावणाने शेपटीला आग लावली, लंकेला आग लागल्यानंतर लंका जळाली, काळी झाली, पण हनुमानजी काही बाहेर गेले नाही. हनुमानजीला एकच आदेश दिला रावणाने की तू आता 1 महिन्याच्या आत गेला नाही तर तुला पुन्हा परत शेपटी उठून टाकली जाईल. तर हनुमानजी गेले नाही, उगाच सर्वनाश करत बसले. रावणाला वाटला याच्या शेपटीमुळे आपली लंका जळाली, शेपूट उघडल्याशिवाय आपल्याला असे बेचैनी होणार नाही, आपल्याला मन प्रसन्न राहणार नाही तोपर्यंत. म्हणून रावणाने काय केलं, हनुमानजी आपल्या याच्यामध्ये होते आणि हनुमानजीला मारण्यासाठी स्थलसेना, सगळी सेना, सर्व सेनापती सगळे पाठवले आणि गुप्तचराला सांगितले, जा म्हणे ही सेनापतीने हनुमानजीला मारून येते सकाळी सकाळी. तर हनुमानजी एका शिळावर बसले होते आणि त्यावेळेस गुप्तचर आले आणि गुप्तचराने सेनापतीला सांगितलं, त्याला हल्ला केला. सगळे हल्ला केल्यानंतर आपल्या हनुमंतांनी सर्वाचा नाश केला, सगळे लिपेट मारून टाकले. गुप्तचर धावत रावणाकडे आला आणि गुप्तचर म्हणाले, रावणजी. तर रावण रागाच्या भरात उठले म्हणे, अरे गुप्तचर, सेना कुठे म्हणे? सेना म्हणे हनुमानजीने गडप केली म्हणे, सगळी मारली म्हणे. अरे तुम्हाला चोरून युद्ध करता येते, पाठीमागून चोरून युद्ध करायचं सांगायचं असं त्यांना. तर गुप्तचर म्हणाला, पुढचे तरी 1-2 तास टिकलेत, पण मागचे तर लगेच खलास झाले. काय कारण म्हणे? त्याची सेफ्टी म्हणे, सेफ्टीने मारले. अरे सेफ्टीचं नाव नाही करू, सेफ्टीचं अजिबात नाव नाही, त्या सेफ्टीनं सर्वनाश केला. चिडचिड रावण करायला लागले. तर मग त्याला रागच आला. मग यांनी काय केलं, स्वतः एक विचार केला की आता यांना आपण स्वतःच गेलं पाहिजे. स्वतः रावणजी गेले सकाळी. हनुमानजी आपल्या शिळावर बसलेले होते. शिळावर बसलेला असताना त्याची शेपटी पकडली आणि शेपटी पकडून असं गणकर मारायचं धरली. सगळ्यात शक्ती ताकद रावणाला लागले. याची आज शेपूट उघडून टाकायची म्हणजे टाकायचीच. बघा माणसाच्या जीवनामध्ये तुमची प्रगती व्हायला लागली, तुमच्या शेपटीवर पाय द्यायला, तुमच्या प्रगतीला आडवे येणारे खूप लोक असतात. हनुमानजीची शेपटी तोडण्यासाठी तो गेले. रावणाने धरला. रावणाने जे बघितलं, हनुमानजीने बघितलं की त्याची काहीतरी हरकत झाली. रावणाने अशी छलांग मारली, हनुमानजीने एवढीच छलांग मारली की उंच छलांग आकाशात गेले. उंच गेल्या. जो रावण शेपूट उघडण्यासाठी आला तोच रावण प्रभू शंकर भक्त असल्यामुळे शंकराला प्रार्थना करू लागला, हे शंकरा, काही कर म्हणे, पण या वानराची शेपूट तुटू देऊ नको. जर शेपूट तुटली मी कुठून तर कुठं खाली पडेल म्हणे. म्हणून जो आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण करीन
त्यावेळेस विद्यार्थी आपल्या अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांपासून सावध असलं पाहिजे. असं नाही, त्यांचे विषय हे राहिला पाहिजे. जो आपला प्रगतीला अडथळा करण्यासाठी येईल तोच प्रार्थना परमेश्वराला करेल की याची प्रगती हो. जसं जो रावण सेफ्टी हनुमंताची तोडण्यासाठी आला होता, तोच रावण वर आकाशात गेल्यानंतर तोच रावण प्रभू रामचंद्राला प्रभू शंकराला प्रार्थना करू लागला की या वानराची शेपूट तुटता कामा नये. म्हणजे असं आपण इतकं उंच गेलं पाहिजे, ही जनता आसपासचे चिवचिव करणारी आपली भावकी असं आपले जे जाणारे जे लोक आहेत, आपण इतकं उंचावर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे प्रभू याच्यासारखं आम्हाला सुद्धा होऊ द्या, म्हणजे तुमचा काही अडथळा होणार नाही. म्हणजे हनुमंतासारखं प्रसन्न राहायला पाहिजे. मग हनुमंताचे शेपूट नाही तुटले, रावण खाली आल्यानंतर पुन्हा लंकेत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचार केला आता आपण यांना हनुमानजीला जिवंत सोडता कामा नये. मग हनुमंताला जिवंत सोडायचं नाही म्हणून यांनी काय केलं, रावणाची सेना एक अशी होती की अमर सेना, ती कधीच मरत नाही. किती मारलं किती हाणलं काही जरी केलं ती मरत नाही. तर रावणाने दुसऱ्या दिवशी असंच ठरवलं, गुप्तचराला सांगितलं की अमर सेना पूर्णची पूर्ण पाठवून द्या, आता हनुमानजी जिवंत राहता कामा नये, मेले पाहिजे. त्यावेळेस रामाला बी प्रश्न वाटलं की आता राम परेशान, तिकडं लक्ष्मण परेशान, जामवंत परेशान, आता अमर सेना तर मरू शकत नाही, हनुमानजी काय करणार आहे, हनुमानजी त्यांना मारणार कसे, ही मरणारच नाही ना. जसे आपल्या आसपासच्या जीवनात जाणारे लोक असतात, चवचव करणारे असते आपल्या जीवन, ही अमर सेना आहे, कधीच आपल्याशी मरत नाही, आसपास राहणारच. आपली भावकी असो, आपले सोयरे संबंध असो, जे जाणारे लोक जे आहे आपले, ही अमर सेना आहे, ही कधी मरणार नाही, कधी चवचव करीत राहणार, तुम्हाला डसणारच आहे. म्हणून याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण हनुमंतासारखं राहायचं. मग अमरसेना दुसऱ्या दिवशी गेले, गुप्तचर पाठीमागून पाठवले. मग अमरसेना आणि हनुमानजीचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर असा प्रश्न पडला की आता काय होईल, इकडे राम परेशान, जामवंती परेशान, लक्ष्मण परेशान, अमरसेना काही मरणार नाही. हनुमानजी प्रसन्न होते, हनुमानजीला सगळं माहित होतं. हनुमानजीने काय केलं, हनुमानजीला सुद्धा वाटलं ही अमरसेना मारल्याने काही मरणार नाही, गद्याने मरत नाही ना, तेवढ्या शस्त्राने मरत नाही, अस्त्राने मरत नाही. आपण एक काम केलं, हनुमानजीने एकच काम केलं की पूर्ण अशी आपली शेपूट जेवढी लांबायची तेवढी लांबवली, इतकी लंबी केली की सगळी सेना शेपटीमध्ये गुंडाळली. आणि शेपटी गुंडाळली अशी छलांग मारल्यानंतर गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे नेऊन घातली, गुरुत्वाकर्षण तिकडे घेतली आणि हनुमानजी खाली आले. तर गुप्तचर रावणाच्या दरबारात गेल्यानंतर रावणाने विचारलं गुप्तचरला, अरे गुप्तचर आपली सेना कुठे म्हणे. तर गुप्तचर म्हणाला, मैंने जाती देखी मगर आती देखी नाही, जशी वर गेली तशीच रेंगत राहिली गुरुत्वाकर्षणाला ती. तसं म्हणून हनुमानजीच्या जीवनामध्ये बी संकट आले. एवढे संकट आले असताना संकटाला समोर कसं जायचं, शक्तीनिशी ताकदीने कसं राहायचं, हे हनुमंत जीवन सांगायचं. आणि हनुमंताचं रोज दर्शन घ्या, हनुमंताची सारख्या तुम्ही बुद्धिमत्ता येऊ शकते. प्रसन्नतेने अभ्यास करा, ही तुम्हाला विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.